राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा. राज्यात या ठिकाणी होणार भरपूर पाऊस. कोणत्या ठिकाणी पाऊस होणार, कोणत्या तालुक्यात पाऊस होणार, कोणत्या राज्यात पाऊस होणार, या सर्व अपडेट्स घेऊन आपण आलेलो आहे हवामान अंदाज या व्हिडिओच्या अंतर्गत. आपण बघा रोजच्या रोज हवामानाची अपडेट या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर आपण हवामानाचा अंदाज आपण दिलेला होता. त्यानुसार आता गेल्या 2 ते 3 दिवसापासून 24, 25, 26, 27 तारखेला हवामानाचा अंदाज हा वेधशाळेने दिला आहे. मग काय हवामानाचा अंदाज असणार आहे, कसा हवामान बदलणार आहे, अल निनोचा काय परिणाम असेल, त्याचप्रमाणे जे काही वादळ आहे, हे वादळं कशी शांत होणार आणि पाऊस किती तारखेला बरसणार, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर पावसाने आता शेतकऱ्यांना थोडासा विलंब करायला लावलेला होता. परंतु आता 24, 25, 26 तारीख उजडलेली आहे. गेल्या वर्षी 19 मेला महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला होता. परंतु यावर्षी थोडासा दिलासा देऊन गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त पाऊस झालेला आहे. मग शेतकऱ्यांनी या पावसापासून बचावासाठी आपले पिकांचे संरक्षण करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी कांदा भिजलेला आहे, फळबागांचं नुकसान झालं आहे, टोमॅटोचं नुकसान झालेलं आहे, त्याचप्रमाणे आंब्याचं नुकसान झालेलं आहे. मग आता इथून पुढे किती दिवस पाऊस असणार आहे आणि वादळी वारे किती दिवस असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांना नवीन पिकं आता लागवड करायची आहे. यामध्ये टोमॅटोची लागवड असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, यांची पेरणी असेल, हे सर्व गणित आता पावसावरती अवलंबून असणार आहे. मग पाऊस कधी येणार, पावसावरती कसे पुढील चक्कर फिरणार आहे हे बघणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या संरक्षणासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे पण आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तर जे काही पिकं आहे, रोपं आहे, यांची काळजी घेणं गरजेचं आहे. अतिवृष्टीमुळे यांना तडाखा बसून रोपांचे नुकसानसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग राज्यात पाऊस कधी येणार, किती तारखेपासून हवामान विभागाने दिलेला आहे पावसाचा अंदाज. तर 1 तारखेपासून पाऊस हा सर्व ठिकाणी सक्रिय होणार आहे. अरबी जे काही समुद्र किनारा आहे, अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. काही जिल्ह्यांमध्ये सोसायटी सुरुवात झाली आहे. मग कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा पाऊस येणार हे पण बघणं गरजेचं आहे. आता जो काही धोका आहे, तो धोका कोणत्या तालुक्यांना आहे, कोणत्या जिल्ह्यांना आहे, येलो अलर्ट कोणत्या ठिकाणी दिलेला आहे, ऑरेंज अलर्ट कोणत्या ठिकाणी दिला आहे, हे सुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून बघणं. सुरुवातीला सोयाबीन, कापूस, तूर यांची लागवड ही पूर्णपणे या पावसावरती अवलंबून असणार आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट आलेलं होतं, परंतु आता अजून तरी शेतकऱ्यांना पावसाने चांगला अलर्ट दिला आहे. वारे आता वाहायला सुरुवात झाली आहे. उष्णता उठलेली आहे. या उष्णतेमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस आता आपल्याला होताना पाहायला मिळणार. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता पाऊस हा मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये यंदा जरी कमी पाऊस सांगितला असला तरी हवामान खात्याच्या विभागाच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये 2-3 दिवसांपूर्वी पुणे, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम राज्यांमध्ये सुद्धा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. मग आता हा पाऊस किती होणार, कधी होणार, हे सर्व अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. यावर्षी अल निनोचा परिणाम आणि नैऋत्य मान्सून वारे या सर्वांवरती पावसाचा अपडेट असणार आहे. पावसाची सविस्तर अपडेट रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो. सर्वात आधी चॅनलचे अपडेट बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. राज्यामध्ये पावसाची अलर्ट जी आहे ही आता सह्याद्री पर्वतरांग असेल, विंध्याचल पर्वतरांग असेल, यांच्यावरती अवलंबून आहे. त्याचबरोबर आता टेम्परेचरमधील जो बदल आहे याच्यावरती सुद्धा पाऊस इथून पुढे अवलंबून असणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या पावसाचा अपडेट, त्याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांच्या योजना, ही सर्व अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या देत असतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.